अमित शहा महायुतीच्या नेत्यांसोबत आज बैठक घेणार। बैठकीत महायुतीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। काल रात्री अमित शहा यांनी घेतली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री शासकीय निवासस्थानी बैठक। बैठकीत अमित शहांनी 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागण्याच्या दिल्या सूचना। जागा वाटपात महायुतीत कुणावरही अन्याय होणार नाही, महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची असेल, अमित शहांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सूचना। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान लॉन्च केलं, पण सोनिया गांधी गेली 20 वर्ष आपल्या मुलालाच लॉन्च करतायत, अमित शहांची टीका। इंडिया आघाडीचं एकच उद्दिष्ट आणि ते म्हणजे आपापल्या मुलामुलींना सत्तेत आणणं, अमित शहांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका। गेली 50 वर्ष हा महाराष्ट्र शरद पवारांना सहन करतोय, जळगावच्या भाषणात अमित शहांचा हल्लाबोल। नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी नव्हे तर विकसित भारत बनवण्यासाठी मतदान, अमित शहांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलं ते पूर्ण होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास। राहुल गांधी आणि सोनिया गांधींना जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं, फडणवीसांचा टोला। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये काल बैठक पार पडली, वंचितला किती जागा द्यायच्या यावर सविस्तर चर्चा, तर आज ठरणार मवियाचा अंतिम फॉर्म्युला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज लोकसभा निहाय बैठक, बैठकीसाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे राहणार उपस्थित। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आज उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर, मतदारसंघातील प्रत्येक शाखेला भेट देऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार। उद्धव ठाकरे 7 आणि 8 मार्चला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। नाशिक महानगरपालिकेत बेकायदेशीर भूसंपादन, शैक्षणिक आरक्षण बदल आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार, भुजबळांचा आरोप। 200 कोटींच्या भूसंपादनाचा प्रयत्न सुरू असून त्याला स्थगिती देण्याची भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नाशिक महापालिकेतील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, मुख्यमंत्री छगन भुजबळांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांनी तपास सुरू केला। छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या चिन्हावर लढणार, काँग्रेसच्या कालच्या बैठकीत शिक्कामोर्तब, तर सांगलीची जागा देखील काँग्रेसच लढवणार। ठाकरेंची पुन्हा भाजपशी युती करायची आहे, आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी मोदींची भेट घेतली, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट। केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपाला आव्हाडांचं प्रत्युत्तर, उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। भाजपच्या हातून महाराष्ट्र गेला, त्यामुळे अमित शहा महाराष्ट्रात दाखल, महाराष्ट्रातील नेतृत्वावर त्यांचा विश्वास नाही, नाना पटोलेंची अमित शहांच्या दौऱ्यावरून टीका। राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती, त्यांनी हर्षवर्धन पाटलांना तातडीनं सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी, वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत, लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मुंबई भाजपनं उद्धव ठाकरेंचं व्यंग्यचित्र एक सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरेंना डिवचलं, उद्धव ठाकरेंच्या आयडिओलॉजीवर मुंबई भाजपची टीका। महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजीच्या दरात कपात, खर्चात घट झाल्यानं कंपनीनं किमती कमी करण्याचा घेतला निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशभरातील रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन, पुण्यातल्या काही रेल्वे प्रकल्पांचं देखील होणार उद्घाटन। पिंपरी महानगरपालिका ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार भूमिपूजन, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती, कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपये खर्च। पुणे मेट्रो घेणार 3 तासांचा ऑपरेशनल ब्लॉक, तिकीट सिस्टीम सुरळीत करण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत ब्लॉक। भारताच्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं आज कोलकात्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, हावडा मैदान ते एक्सप्लेनेड मार्गावर धावणार अंडर वॉटर मेट्रो। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील आरोपी अमरेंद्र मिश्राचा जामीन अर्ज फेटाळला, मिश्राला दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार।
बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची तुतारी चिन्हासह प्रचाराला सुरुवात। महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार अजूनही जाहीर झालेले नसले तरी सुप्रिया सुळेंना तिकीट मिळणार हे निश्चित। पवार कुटुंबामध्ये कोणतीही फूट नाही, माझे मतभेद राजकीय, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। उद्धव ठाकरेंनी उमेदवारीची घोषणा करताच संजोग वाघेरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। मावळ लोकसभेतून महायुती विरोधात ठाकरेंनी संजोग वाघेरेंना उतरवलं। ठाण्यामध्ये आज आणि उद्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन। जास्तीत जास्त युवक रोजगार मेळाव्याला येतील। रेकॉर्ड ब्रेक रोजगार मेळावा होईल, खासदार श्रीकांत शिंदेंचा दावा। बारामतीत दहशतीचे किंवा वेगळ्या प्रकाराचं राजकारण कोण करत असेल तर माझ्याशी संपर्क करा, मी बघतो, योगेंद्र पवारांचं बारामतीतल्या प्रस्थापित पुढाऱ्यांना आवाहन। आरक्षणाच्या मागणीवरून योगेंद्र पवारांना घातला मराठा बांधवांनी घेराव। बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे गावात मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण न मिळाल्यानं विचारला जाब। सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित। रायगड लोकसभा महायुतीनं निवडणूक लढवावी ही शिवसेनेची भूमिका, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दिल्लीचे वरिष्ठ निर्णय घेतील। आमदार प्रताप सरनाईक यांची माहिती। तर ठाणे लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा निश्चित, सरनाईक यांची प्रतिक्रिया। सत्ताधारी आणि विरोधक हा भेदभाव मुख्यमंत्री कधीच पाळत नाही, जितेंद्र आव्हाडांच्या निधी भेदभावावरून प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये लोकसभेची एक जागा मिळण्यासाठी अजित पवार गट आग्रही, ईशान्य मुंबईची जागा लढवण्याची वरिष्ठांकडे मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन मंत्री असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रचार प्रमुख केलं, कारण स्थानिक नेत्यांमध्ये ताकद नाही, वैभव नाईक यांचा भाजपच्या स्थानिक नेत्यांना टोला। ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेची ती मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, माजी आमदार रवींद्र फाटक यांची माहिती। किरण सामंत हे नारायण राणे समर्थकांना येऊन भेटतात, त्यामुळे नारायण राणेंची जिल्ह्यातील ताकद आता कमी झाली का अशी आमच्या मनात शंका, आमदार वैभव नाईक यांचा राणेंना टोला। आमदार नितेश राणे आणि नारायण राणेंना संसद म्हणजे काय आणि जनतेचा विकास म्हणजे काय ते समजलं नाही, खासदार विनायक राऊतांची राणे पितापुत्रांवर टीका। महाविकास आघाडीकडून जिल्हास्तरीय बैठकांचं आयोजन, 7 मार्च पर्यंत विधानसभा तर 10 मार्च पर्यंत लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घ्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांना सूचना। निवडणुकीनंतर भाजप संघासोबत समझोता करणार नाही असं लेखी देण्यास संजय राऊतांनी नकार दिल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा, जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांचा दावा। मान सन्मान ठेवूनच युतीचं जागा वाटप होईल, मंत्री उदय सामंत यांची माहिती। मी कुठेही असल्यानं पक्षाला फायदा होईल हे जास्त महत्त्वाचं, व्यक्तिगत निर्णय हे सांगण्यासाठी नसतात, योग्य वेळ आल्यावर सांगेन, भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं वक्तव्य। जळगावमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन अमित शहांच्या हस्ते संपन्न, भाजपचे अनेक नेते उपस्थित। धर्मदाय आयुक्त आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या इलेक्शन ड्युटीची नोटीस रद्द, निवडणूक आयोगाकडून दिलेले आदेश मागे, मुंबई उच्च न्यायालयासमोर निवडणूक आयोगाची ग्वाही। महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या निवडणुकीत अजित पवारांचं वर्चस्व, 19 पैकी 12 जागा बिनविरोध। रायगडच्या उमरटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विकास निधीचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन, नरवीर तानाजी मालुसरेंचं समाधीस्थळ आणि परिसराचं सुशोभी करण्यासाठी 10 कोटींचा निधी मिळणार। परभणीत 1000 मराठा बांधव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून उमेदवारी दाखल करणार, तर बारामती आणि ठाण्यातून देखील मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होणार। सकल मराठा समाजाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत ठराव मंजूर। भाजपने मोठं मन करून ईव्हीएम फेकून द्यावा आणि मग 400 पारचा नारा द्यावा, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींचा भाजपला टोला। गृहमंत्र्यांची इच्छा असेल तर ते मला जेलमध्ये टाकू शकतात, वरच्या गृहमंत्र्यांनी खालच्या गृहमंत्र्यांची समजूत घालावी, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया।
ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाईंची आर्थिक गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी. निवडणूक आयोगानं निर्णय दिल्यावर ठाकरे गटानं बँक खात्यातून 50 कोटी रुपये काढल्याचा शिंदे गटाचा आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अकोला लोकसभा क्लस्टरमधील 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. 6 मतदारसंघात 588 महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित. शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदेंचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश. सरोदेंचा समर्थक शिक्षक भारतीचे शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश. बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटामधून अजित पवार गटामध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पक्षप्रवेश संपन्न. मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका लॉन्समध्ये शिरलेल्या बिबट्याला एका चिमुरड्यानं पकडलं. बिबट्या खोलीत शिरता चिमुरड्यानं खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि बिबट्याला खोलीत कोंडलं. अठ्ठेचाळीस तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्या जेरबंद. संग्रहालयातीलच एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला. परभणीत महाविकास आघाडीच्या खासदार आमदारांच्या बॅनरला काळं फासत मराठा समाजातील तरुणांची जोरदार घोषणाबाजी. एकाच वर्षात 2 वेळा कर्ज घेऊन परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ. कोल्हापूर जिल्ह्यासाठी राज्य सरकारनं काढला विशेष अध्यादेश. नाशिकच्या मालेगावात ताडी विक्री केंद्रावर मंत्री दादा भुसे यांची धाड. ताडीसह इतर नशेचे पदार्थ पोलिसांच्या मदतीनं उद्ध्वस्त. राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध धंद्याकडे डोळेझाक करत असल्याचा मंत्री भुसेंचा आरोप. ऊसाच्या प्रश्नावर जय शिवराय किसान संघटनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. केंद्र सरकारनं जाहीर केलेली FRPची रक्कम मान्य नसल्यानं शेतकरी संघटनांची सर्वोच्च न्यायालयात अपील. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार. भाजपच्या अडचणी वाढणार. आम्हाला कर्नाटक पाणी देणार असेल तर तिकडे जाणार, ग्रामस्थांचा इशारा. नाशिकच्या मालेगावमध्ये मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीमध्ये विजेचा धक्का लागून दोन्ही हात गमावलेल्या कर्मचाऱ्याला हक्काची मदत मिळावी यासाठी 12 बलुतेदार संघटनांचा आंदोलन काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारंजा लाड जवळच्या टोलनाका कर्मचाऱ्यांचं आंदोलन. गेल्या 2 महिन्यापासून वेतन थांबल्यामुळे टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू. परभणीमध्ये पगारासाठी मनपा कर्मचाऱ्यांचं 8व्या दिवशीही आंदोलन. 4 महिन्यांपासून पगार थकल्यानं मनपा कर्मचाऱ्यांचं ढोलताशा वाजवून आंदोलन. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इलेक्टोरल बॉन्ड सार्वजनिक करा या मागणीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भांडूप शाखेबाहेर मुंबई युवक काँग्रेसचं आंदोलन. गोंदियात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन. गोंदिया शहरातून बाईक रॅली काढून कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याची केली मागणी. कोल्हापूर महापालिका आयुक्त कार्यालयात भाजपकडून ठिय्या आंदोलन. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यात तरुणीनं जीव गमावल्यानं भाजप आक्रमक. महापालिकेचा कारभार चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याचा आरोप. रत्नागिरीत स्वच्छ पाण्यासाठी नगर परिषदेसमोर चिपळूण युवा काँग्रेसचं थाळीनाद आंदोलन. शहराला स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी काँग्रेस आक्रमक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे शासकीय नोकरीत समाविष्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राक्षेंना दिलं नियुक्तीपत्र. नाशिक महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याची नासाडी. महापालिकेचा बेजबाबदारपणा चर्चेत. शेतकरी आंदोलनासाठी मनपाकडून पिण्याच्या पाण्याची सोय. मात्र आंदोलन संपल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी टाक्यातील पाणी रस्त्यावरच वाया घालवलं. पंढरपूर बस स्थानकावर एका बसमधून धूर निघू लागल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ. बसवर पाणी टाकून आगीवर नियंत्रण. नाशिकातील येवल्यात उसाला लागली आग. 6 एकर ऊस जळून खाक. शिवसेना महिला सेनेचं शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला मुंबईत. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची माहिती. लातूरमध्ये निविदा प्रक्रियेवरून महापालिकेत गोंधळ. अधिकाऱ्याला बोटानं मारण्याची धमकी. मनपा नगर अभियंता केंद्रीय निविदा प्रक्रिया मॅनेजर करत असल्याचा आरोप.
सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये लग्नाचा बनाव करून दुसऱ्या दिवशी नववधूचं पलायन, फसवणूक करणाऱ्या संशयित टोळीला 7 जणांकडून कुडाळ पोलिसांकडून अटक. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 2 अपघातात 1 ठार तर 4 जखमी. जखमींवर गोव्यातल्या रुग्णालयात उपचार. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबाच्या मंदिरात रंगाची उधळण करत उत्सवाची सांगता. लाखो भाविकांच्या उपस्थितीत सवाई सर्जाचा जयघोष, पालख्या आणि फटाक्यांची आतषबाजी करत उत्सवाची सांगता. नक्षलवाद प्रकरणी जीएन साईबाबा निर्दोष, नागपूर खंडपीठाचा निर्णय. दोषमुक्तीला राज्य सरकारचं सुप्रीम कोर्टात आव्हान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.